रक्षाबंधन जवळ येते तर म्हटलं भावासाठी काहीतरी बनवावं. स्वतःच्या हाताने बनवून देण्यात एक वेगळीच मजा असते. म्हणून मग त्याचे फेवरेट नानकटाई आज मी बनवणार आहे. त्यासाठी बघा इथे मी हे साहित्य घेतलेलं आहे. साहित्य देखील खूप कमी आहे आणि आपल्या घरामध्ये ते ॲवेलेबल असतं. तर त्यासाठी मी ते बघा साखर घेतलेली आहे, त्याचबरोबर गावरान तूप, थोडंसं बेसन आणि मैदा घेतलेला आहे. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही साखर टाकून घ्यायची आहे. साखर जी आहे ती मी 130 ग्राम घेतलेली आहे. ते आपण मिक्सरला फिरून घ्यायची आहे. त्याचबरोबर मी ते 150 ग्राम इतकं तूप घेतलेलं आहे. तूप घेताना आपल्याला ते थोडंसं सॉफ्ट घ्यायचं आहे, म्हणजे खूप जास्त हार्ड असं आपल्याला घ्यायचं नाही आहे. नंतर ही जी साखर मी दळून घेतलेली आहे ती आपल्याला चाळणीच्या साहाय्याने व्यवस्थित चाळून घ्यायची आहे. खूप छान असे खुसखुशीत हे जे नानकटाई आहेत ते बनून तयार होतात. या पद्धतीने आपण संपूर्ण गोष्टी चाळून घेतल्या की त्यात मस्त असं एरेशन क्रिएट होतं आणि मग आपले जे नानकटाई आहेत ते खूप छान असे क्रंची तयार होतात, भुसभुशीत होतात. तर आता ही जी साखर आहे ती मी संपूर्ण याच पद्धतीने चाळणीने चाळून घेणार आहे, म्हणजे त्यात काही गुठळ्या असतील तर त्या देखील निघून जातील. साखर चाळून घेतल्यानंतर तुम्हाला बदल दिसत असेल, साखर हलकी होते. आता ही जी साखर आहे ती तुपामध्ये आपल्याला छान अशी फेटून घ्यायची आहे. जोपर्यंत याचा कलर जो डार्क येलो आहे तो पेल येलो होत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्युअसली या पद्धतीने विस्करणे हे फेटून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर बीटर असेल तर तुम्ही बीटरने देखील 5 मिनिटांसाठी याला बीट करून घेऊ शकता. त्याचा कलरही चेंज व्हायला हवा. त्याचबरोबर ही जी साखर आहे ती देखील व्यवस्थित तुपामध्ये विरघळायला हवी. बघा तुम्ही हळूहळू कलर याचा चेंज होत चाललेला आहे. आता यामध्ये मी पाऊण कप इतका मैदा टाकून घेणार आहे. त्याचबरोबर एक छोटी वाटी बेसन टाकून घेणार आहे. बेसन टाकल्याने आपले जे नानकटाई असतात ते खूप छान भुसभुशीत बनतात. त्याचबरोबर त्यांना कलरही खूप छान येतो, म्हणून बेसन तुम्ही नक्की टाकायचं आहे. आता हे जे बेसन आपण टाकलेलं आहे त्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आणि मैदा आणि बेसन व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे. बनवायला खूप सोपी अशी ही रेसिपी आहे. तुम्हीही रक्षाबंधनला तुमच्या भावासाठी हे नानकटाई नक्की ट्राय करा. ते अतिशय आवडीनं खातील याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगू शकते. फुलप्रूफ रेसिपी आहे. मी ज्या रेसिपी तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्या कमर्शियल लेवलवर आहे. तुम्ही यांचं सेल देखील करू शकतात आणि तुमचा घरगुती बिझनेस देखील चालू करून घेऊ शकतात. आता इथे बेसन आणि मैदा मी चाळून घेतलेला आहे. यातच आपण आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे. तर बेकिंग पावडर मी इथे 1/2 टीस्पून इतकी घेणार आहे. तर घेताना मेजरमेंट आपल्याला प्रॉपर घ्यायचे असतात. तर या पद्धतीने आपल्याला कट करूनच व्यवस्थित या पद्धतीने लेवल करून आपल्याला बेकिंग पावडर टाकून घ्यायची. तर 1/2 टीस्पून इतकी मी इथे बेकिंग पावडर टाकलेली आहे. बेकिंग सोडा आपल्याला अराऊंड 1/8 टीस्पून इतकं टाकून घ्यायचं आहे. 1 टीस्पून इतकी तुम्ही त्यात वेलची टाकून घ्यायची आहे. वेलची पूड नक्की टाकायची, म्हणजे आपल्या नानकटाईची चव खूप छान येते. मस्त असा सुगंध त्यांना येतो. छान क्रिस्पी असे हे बनवून तयार होतात. 2-3 महिने ते आरामात टिकतात. तर आता बघा ह्या संपूर्ण गोष्टी मी इकडे मिक्स करून घेतलेल्या आहे. वेलचीची जी पूड आहे ती देखील मी इथे 1 चमचा इतकी टाकून घेणार आहे. आता हळूवारपणे आपल्याला हे जे मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे. बिलकुलच आपल्याला इथे ओव्हर मिक्सिंग करायची नाही आहे. 1 पाव चमचा इतकं मी मीठ टाकलेलं आहे. जर तुम्ही बटर वापरत असाल तर मिठाची गरज नाही आहे. आपण इथे साजूक तूप वापरलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इथे थोडंसं मीठ टाकावं लागतं आहे. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकल्याने त्याची टेस्ट खूप छान येते. आता हाताच्या बोटाच्या साहाय्याने आपल्याला हा जो डो आहे तो फक्त आपल्याला एकत्र आणायचा आहे. खूप जास्त ओव्हर मिक्सिंग आपल्याला करायचं नाही, जेणेकरून आपल्या हाताच्या हिटने हे जे मिश्रण आहे ते खूप पातळ होईल. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मिश्रण थोडं पातळ आहे तर तुम्ही ते फ्रीजमध्ये देखील 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवून घेऊ शकतात. त्याने तुमच्या नानकटाईचं टेक्स्चर आणखीनच छान येतं. तर आता या पद्धतीने मी डो बनवून घेतलेला आहे. आता याची आपल्याला नानकटाई बनवून घ्यायची आहे. तुम्हाला जर सेम साईजचे बनवायचे असतील तर तुम्ही वेइंग स्केलवर हे मेजर करून घ्यायचे आहे. 20 ते 30 ग्रामपर्यंत तुम्हाला छोटे हवे की मोठे हवे त्यानुसार तुम्ही ते मेजर करून घ्यायचे आणि प्रॉपर त्याला गोल शेप देऊन ते आपल्याला बेक करून घ्यायचे. इथे मी काही पिस्ताच घेतलेले आहेत. पिस्ता आपल्याला किसणीने या पद्धतीने किसून घ्यायचे. तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे टाकू शकतात. तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप देखील करू शकतात. असे देखील ही नानकटाई खूप छान लागतात. आता इथे ट्रेला मी थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेतलेले आहे. आता आपल्याला आपण जे पीठ घेतलेलं आहे त्याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि फक्त आपल्याला त्याचे गोल राऊंड बनवून घ्यायचे आहेत. ते बघा किती पटकन आणि परफेक्ट असे गोल गोळे बनवून तयार होतात. आपलं जे मेजरमेंट आहे ते एकदम प्रॉपर असल्यामुळे नानकटाई लगेचच बनवून तयार होतात. या पद्धतीने ते वरतून आपल्याला प्रेस करायचे आणि संपूर्ण नानकटाई आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. आता हे जे नानकटाई आहेत ते बनवून मी रेडी केलेले आहेत. वरतून आपल्याला पिस्त्याचे काप लावून घ्यायचे आणि हे जे नानकटाई आहेत ते रेडी करून घ्यायचे. ओव्हन किंवा ओटी जे आहेत ते तुम्ही 160 डिग्रीला 10 मिनिट प्रीहीट करून घ्यायचं आहे. नंतर ते आपल्याला
20 ते 22 मिनिटांसाठी बेक करून घ्यायचे. बघा आता या पद्धतीने मी ते रेडी केलेले आहे. बेक केल्यानंतर ऑलमोस्ट डबल त्यांची साईज झालेली आहे. मस्त असे खरपूस हे नानकटाई बनवून तयार झालेली आहे. किती छान त्यांना क्रॅक्स आलेले आहे, तुम्ही इथे बघू शकतात. तर या रक्षाबंधनला हा गोडाचा पदार्थ बनवून तुम्ही तुमच्या रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा आणखीनच वाढू शकतात. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. कमेंट करून देखील मला सांगत चला की तुम्हाला रेसिपीज कशा वाटत आहेत, रेसिपीज छान बनत आहेत की नाहीत. तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर ते देखील मला तुम्ही कमेंट्समध्ये देऊ शकतात. खालच्या साईडने किती छान असे ते बेक झालेले तुम्ही बघतायत. तर रेसिपी नक्की ट्राय करा.